हाय स्टुडंट, आज मी तुम्हाला इश्यू ऑफ शेअरमध्ये जेव्हा एक्स्ट्रा ॲप्लिकेशन येतात, मग त्या केसेसमध्ये जेव्हा जे एक्स्ट्रा ॲप्लिकेशन आहेत ते रिजेक्ट केले जातात, त्या टाईपचं शिकवणार आहे. तर तो क्वेश्चन मी इथे बोर्डवर लिहिलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, वैशाली लिमिटेड इश्यू 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 each ॲट पार म्हणजे फेस व्हॅल्यू किती आहे? 10 रुपये एका शेअरची. ओके, 10 रुपये आहे. मग कंपनी 10 रुपयालाच शेअर इश्यू करणार आहे. त्याच्यानंतर हे जे 10 रुपये आहेत ते 3 स्टेपमध्ये रिसीव्ह केले जातात. ॲप्लिकेशनच्या टायमावर 3 रुपये आहेत, अलॉटमेंटच्या टायमावर 4 रुपये आहेत आणि फर्स्ट अँड फायनल कॉलच्या टायमावर 3 रुपये आहेत. नेक्स्ट आपल्याला सांगितलं की ॲप्लिकेशन रिसीव्ह झाले 15,000. म्हणजे कंपनीने अनाऊन्स केलेलं की आम्हाला 10,000 शेअर इश्यू करायचे आहेत, पण ॲप्लिकेशन किती आले? 15,000. ओके, त्याच्यानंतर म्हणजे इथे 5,000 एक्स्ट्रा आले. मग त्या 5,000 एक्स्ट्राचं काय केलं? 5,000 ॲप्लिकेशन्स रिजेक्ट केले त्यांनी आणि रिफंड पण केलेले आहे. मग इथे आता आपल्याला याच्या जर्नलिस्ट पास करायच्या आहेत. इथे लिहायचं इन द बुक्स ऑफ कुठली कंपनी आहे? वैशाली लिमिटेड. वैशाली लिमिटेड. इथे लिहायचं जर्नलिस्ट, डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट, क्रेडिट. सो आता या 3 स्टेपमध्ये आपल्याला एंट्रीज इथे पास करायच्या असतात. फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये पहिलं येतं मनी रिसिव्ड, त्याच्यानंतर येतं ड्यू. ॲक्च्युली इथे ड्यू नसतं ॲप्लिकेशनमध्ये, पण तुम्हाला ते इझिली समजावं म्हणून मी इथे ड्यू लिहिलं. ओके, नेक्स्ट आहे अलॉटमेंटमध्ये आधी ड्यू येणार, नंतर मनी रिसिव्ड. सेम फर्स्ट फायनल कॉलमध्ये पण आधी ड्यू, नंतर मनी रिसिव्ड. तर आपण एंट्रीज बघूया. कधी पण कुठला पण क्वेश्चन सॉल्व करताना तो आपली कंपनी आहे असं समजून सॉल्व करायचा आहे. मग आता आपली कंपनी 10,000 इक्विटी शेअर इश्यू करणार आहे, त्याच्यासाठी 15,000 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. ओके, तर बघूया फर्स्ट एंट्री कशाची आहे? मनी रिसिव्ड. माझ्या कंपनीला पैसे भेटलेले आहेत, आले, आया तो डेबिट साईड. सो इथे ना पैसे आले म्हणून बँक अकाउंट डेबिट, आया तो डेबिट साईड. की ते पैसे कोणी दिले? ॲप्लिकेशनवाल्यांनी दिलेले आहेत. ते गिव्हर आहेत, गिव्हरचं नाव क्रेडिटला लिहायचं. मग इथे येणार इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ओके, आता इथे कॅल्क्युलेशन म्हणजे अमाऊंट काय घ्यायची. ॲप्लिकेशनचं एंट्री मारतोय आपण. मग ॲप्लिकेशन किती रिसिव्ड झाले? 15,000. सो 15,000 मल्टिप्लाय एका ॲप्लिकेशनचे किती आहेत? 3 रुपये. 15 3 जा 45. ओके, ही झाली फर्स्ट आपली मनी रिसिव्ड. त्याच्यानंतर आहे ड्यूची एंट्री. ओके, सेकंड ड्यूची एंट्री, पण मी ड्यूची एंट्री नंतर मारणार आहे. आधी मी सर्व मनी रिसिव्डच्या एंट्री कंप्लीट करणार आहे. ओके, तर आपण इथे ब्लँक ठेवूया. त्याच्यानंतर तिसरी एंट्री जी आहे ती याची येणार, जे ॲप्लिकेशन रिजेक्ट झाले. तिसरी एंट्री ती पण आपण नंतर बघणार आहे. फोर्थ, मग आता अलॉटमेंटमध्ये येऊया. पहिली काय आहे? ड्यू. ड्यू पण आपण नंतर बघणार आहे. मनी रिसिव्ड पास करायला लागेल. सेम, मनी रिसिव्ड झाले, आले, आया तो डेबिट साईड. सो इथे बँक अकाउंट डेबिट 2. आता इथे गिवर कोण आहेत? अलॉटमेंट वाले गिवर आहेत. गिवर क्रेडिट साईडला लिहायचे. मग इथे येणार तुमचं इक्विटी शेअर अलॉटमेंट. ओके, अलॉटमेंट अकाउंट. इथे मी शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. मग आता इथे कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा. कंपनी 10,000 शेअर इश्यू करणार आहे, अनाऊन्स केलं, पण ॲप्लिकेशन किती आले? 15,000. तर ॲप्लिकेशन नंतर जे पण असतं, अलॉटमेंट असतं, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, थर्ड कॉल, फायनल कॉल जे पण येणार आहे, त्यांच्यासाठी आता कॅल्क्युलेशनला काय करायचं असतं. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, ते एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्याच्यानुसार तुम्हाला ते कॅल्क्युलेशनला इझी जाईल काय घ्यायचं आहे ते. बघा, एक एक्झाम्पल घेऊ आपण की माझं कॉलेज आहे आणि 12वीसाठी ॲडमिशन मी ओपन केले आहेत आणि तिथे सीट्स अवेलेबल आहेत 10,000 स्टुडंटला मी ॲडमिशन देऊ शकतो. पण स्टुडंट लोकांनी ॲप्लिकेशन किती टाकले? 15,000. म्हणजे 15,000 स्टुडंटने ॲप्लिकेशन टाकलेले आहेत, पण सीट किती अवेलेबल आहे? 10,000. म्हणजे मी 10,000 स्टुडंटलाच ॲडमिशन देऊ शकतो. म्हणजे आता आपल्याला अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, थर्ड कॉल सगळ्यांना मला किती कॅल्क्युलेशनला घ्यायला लागतील? 10,000. ओके, सो इथे आपण 10,000
तर असं तुम्ही ते एक्झाम्पलनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला कुठलं कॅल्क्युलेशनला घ्यायचं आहे. ओके, तर 10,000 येणार इथे. मग आता सध्या आपण एंट्री पास करतोय अलॉटमेंटची, तरी मल्टिप्लाय 4, 10,000 इंटू 4 40,000. ओके, नेक्स्ट आहे ड्यू. फर्स्ट अँड फायनल कॉलमध्ये काय ड्यू. स्किप करूया मनी रिसिव्ड. ओके, इथे ब्लँक, शेवटची एंट्री मारायची मनी रिसिव्ड. अगेन मनी रिसिव्ड, पैसे भेटले, आया तो डेबिट साइड. सो इथे बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर. आता इथे गिवर कोण आहेत, फर्स्ट अँड फायनल कॉल. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. इथे पण कॅल्क्युलेशनला सेम 10,000 घ्यायचे, मल्टिप्लाय फर्स्ट अँड फायनल कॉलचे किती आहेत 3, इथे झाले 30,000. ओके, कॅल्क्युलेशनला काय घेतलं 10,000. का घेतले ते एक्झाम्पलने समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल 10,000 शेअर इश्यू करायचे आहेत, पण ॲप्लिकेशन इथे आले 5,000. ओके, ॲप्लिकेशन किती आले 5,000. म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये सीट्स अवेलेबल आहेत 10,000, पण स्टुडंट लोकांनी 5,000 ॲप्लिकेशन टाकलेले आहेत. फक्त 5,000 सीट आहेत अवेलेबल 10,000, पण ॲप्लिकेशन किती आले 5,000. मग अशा केसमध्ये तुम्हाला इथे कॅल्क्युलेशनला काय घ्यायला लागेल 5,000, कारण ॲप्लिकेशनच कमी आलेत तर काय करणार. थोडी मी 10,000 हे करणार आहे, सीट करणार आहे, देणार आहे, नाही ना. म्हणून ॲप्लिकेशन जर कमी असतील तर मग ॲप्लिकेशनवाले इथे आपल्याला कॅल्क्युलेशनला घ्यायला लागेल. ओके, तर मनी रिसिव्डमध्ये अजून सांगायचं झालं तर बघा, मनी रिसिव्डमध्ये डेबिटला काय आहे बँक, डेबिटला काय बँक, डेबिट बँक. क्रेडिटला काय लिहिलं, जेव्हा मी ॲप्लिकेशनची एंट्री मारली तेव्हा ॲप्लिकेशन लिहिलं, अलॉटमेंटची एंट्री मारली तेव्हा अलॉटमेंट लिहिलं, फर्स्ट अँड फायनल कॉलची एंट्री मारली तेव्हा फर्स्ट अँड फायनल कॉल लिहिलं. ओके, आता एंट्री मारूया आपण ड्यूची. आता एंट्री पास करूया ड्यूची. सो ड्यूमध्ये काय असतं, तुम्हाला ड्यूमध्ये ना क्रेडिट साईडला इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट हे सगळ्या ठिकाणी कॉमन आहे. ओके, जेव्हा पण तुम्ही ड्यूची एंट्री पास करणार, क्रेडिट साईडला काय लिहायचं आहे, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. मग वरती डेबिटला काय लिहायचं, तर तुम्ही ज्याची एंट्री पास करताय, आता सध्या कोणाची पास करताय ॲप्लिकेशनचे, मग इथे लिहिणार तुम्ही इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ओके, सेकंड नंबरची एंट्री आहे इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. आता याला अमाऊंट किती, तर इथे बघू शकता ॲप्लिकेशनची अमाऊंट किती आहे 45, सेम अमाऊंट इथे येणार 45. तर ही झाली आपली ॲप्लिकेशनची ड्यूची एंट्री. तर ड्यूच्या एंट्रीमध्ये खाली कॉमन काय येणार इक्विटी शेअर कॅपिटल. आता अलॉटमेंटची बघूया ड्यूची एंट्री, सेम इथे येणार. मग क्रेडिटला मी काय सांगतो कॉमन इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. मग डेबिटला काय कोणाची एंट्री पास करतोय अलॉटमेंटची, मग इथे येणार इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. ओके, मग इथे अमाऊंट काय, तर याच्यासाठी आपण काय केलेलं 10,000 कॅल्क्युलेशनला घेतलेलं. मग इथे 10,000 मल्टिप्लाय अलॉटमेंटचे किती आहे 4 रुपये, किती झाले 40,000. ओके, नेक्स्ट फर्स्ट अँड फायनल कॉलची ड्यूची एंट्री. सो ड्यूच्या एंट्रीसाठी कॉमन काय इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. ओके, क्रेडिटला कॉमन तेच येणार आहे. आता डेबिटला काय कुणाची एंट्री पास करतोय फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिटचा अमाऊंट 10,000 इंटू 3. ओके, 10,000 इंटू 3 किती येणार 30,000.
तर अशा प्रकारे आपल्या ह्या सर्व एंट्रीज पास झालेल्या आहेत. तर ड्यूच्या एंट्रीमध्ये मी काय सांगितलं, कॉमन काय असणार आहे, इक्विटी शेअर कॅपिटल, कुठे क्रेडिट साईडला. मग वरती वरती काय द्यायचं, ज्याची तुम्ही एंट्री पास करता. ॲप्लिकेशन असेल तर ॲप्लिकेशन, अलॉटमेंट असेल तर अलॉटमेंट, फर्स्ट अँड फायनल कॉल असेल तर फर्स्ट अँड फायनल कॉल. ओके. त्याच्यानंतर मेन राहिलं आपलं, ज्याच्यासाठी मी हे सम घेतले ना, 5,000 शेअर काय झाले आहेत, रिजेक्ट झाले आहेत, आणि प्लस त्याचं काय केलं आहे, रिफंड पण दिलेला आहे. मग समजून घ्या ही एंट्री पास कशी करायची. जेव्हा आपण ॲप्लिकेशनची फर्स्ट एंट्री मारलेली काय होती, मनी रिसिव्ड वाली होती. ओके, पैसे आलेले आपल्याला, बँक अकाउंट डेबिट पैसे आले, आणि ते कोणी दिले, ॲप्लिकेशनवाल्यांनी दिले होते, ते गिव्हर होते. ओके. मग आता आपण त्यांना रिफंड करतोय, म्हणजे जे पैसे आपण घेतलेले ते परत रिटर्न करतोय. म्हणजे काय करायचं, आता रिव्हर्स करायचं आहे. ही एंट्री रिव्हर्स होणार. रिव्हर्स म्हणजे काय, तर जे ॲप्लिकेशनवाले आहेत ते काय होणार, आता आपण जर त्यांना देतोय ते रिसिव्हर होणार. रिसिव्हर कुठे येतात, डेबिट साईडला. मग इथे लिहायचं इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट अँड टू व्हॉट गोज आउट. काय गेलं, आपल्याकडून पैसे दिले ना आपण त्यांना, ॲप्लिकेशनवाल्यांना गेले ना, गया तो क्रेडिट साईड. सो इथे येणार बँक अकाउंट. म्हणजे काय केलं, जी आपण मनी रिसिव्हची एंट्री मारली, म्हणजे जेव्हा आपल्याला मनी रिसिव्ह झालेले, तर अशी एंट्री पास केलेली. आता आपण ते रिटर्न करतो, रिफंड देतोय, म्हणजे याला उलटं करायचं, रिव्हर्स करायचं आहे. म्हणजे बँक आहे ते खाली जाणार आणि ॲप्लिकेशन आहे ते वरती येणार. ॲप्लिकेशन वरती, बँक खाली. आता याचं कॅल्क्युलेशन, किती रिजेक्ट झाले, 5,000. ठीक आहे, 5,000 ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले. ओके, ॲप्लिकेशन रिजेक्ट झाले ना, मग ॲप्लिकेशनची किती एका याची होती, 3 रुपये. सो मल्टिप्लाय 3, म्हणजे 5 3 जा 15,000. तर या सममध्ये काय होतं, ही एंट्री एक नवीन होती. बाकी सर्व ड्यू, मनी रिसिव्ह तर मी आधी पण शिकवलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व करू शकता. पण तुम्हाला सॉल्व करताना सिक्वेन्स वाईज एंट्रीज पास करायच्या. तुम्हाला समजावं म्हणून मी पहिला मनी रिसिव्ड मारल्या, नंतर ड्यूच्या एंट्री पास केल्या.